चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि यामध्ये रवींद्र वायकर यांचा देखील मोठा सहभाग होता. मदत घ्यावी लागली सुरुवातीला, परवानगी देण्यापासून आपण ह्या ठिकाणी मदत केलेली आहे. चिपळूणच्या पुतळ्याच्या अगोदर राजापूरचा पुतळा आम्ही पहिलं बसवलं शिवाजी महाराजांचं, की त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मेन शिवाजी महाराजांचा जवळजवळ 2-2.5 फुटाचा पुतळा होता आणि त्या ठिकाणच्या लोकांची इच्छा होती की शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा. तर तो तिथे आम्ही त्या ठिकाणी बसवला. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा कसब्याला बसवला. तिथेही 2-2.5 फुटाचाच पुतळा होता, छोटंसं असं बैठा. तर तिथल्या लोकांची इच्छा होती. मग संभाजीराजांचं करत असताना आम्हाला ॲक्च्युली संभाजीराजांचं फेसिंग कसं, त्यांचा जिरेटोप कसा असतो, त्यांची दाढी केवढी होती, हे आम्हाला दिसलं. छत्रपती संभाजी महाराज ही मालिका चालली होती आणि त्यामध्ये भूमिका करणारे अमोल कोल्हे यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचे ते फोटोग्राफ्स वगैरे आमच्या आर्टिस्टने काढले होते. मी काही माणसं पाठवली होती, त्यांचा गेटअप वगैरे, आणि त्या पद्धतीने संभाजी महाराजांची काढली होती. त्याच्यानंतर आला आणखीन दापोलीच्या बाबतीमध्ये होतं, पण मी फक्त ब्युटिफिकेशनला ते दिले होते पैसे DPDCतनं. आणि इथं ज्या वेळेला चिपळूणच्या बाबतीमध्ये हे आलं त्यावेळेला जवळजवळ तो पुतळा कशा पद्धतीने पहिली जागा शोधायची, म्हणजे पालकमंत्री असताना तो काळ म्हणजे 14 ते 19 मध्ये जवळजवळ मला वाटते 2017च्या वगैरे ती त्यावेळेची गोष्ट. आणि मग जागा शोधणं झालं. त्यानंतर कुठे करायचं, काय करायचं ते झालं. त्यानंतर पुतळा कसा असावा, अश्वारूढ पाहिजे, तो किती फुटाचा पाहिजे, मग 9 फूट, 9.5 फूट, 10 फूट, 12 फूट, मग ती तलवार कशा पद्धतीने पाहिजे, वर खाली मध्य अशा पद्धतीने त्याची डिझाईन वगैरे काढण्यात आली. मग इकडची सर्व आमची जी माणसं, मी आजींची ज्यांची नावं घेतली तुम्हाला, ती सर्व आली होती. आणि मग त्या पद्धतीने साताऱ्याला अशा पद्धतीने एक पुतळा झालेला होता. मग त्याच्यावरती आम्ही काम केलं. आणि माझ्या इथे शिरगावकर म्हणून आहेत महाकल्ला, जे सर्व हे पुतळेच बनवतात सर्वांचे, तर त्यांना आम्ही ती डिझाईन दिली आणि त्या पद्धतीने पुतळा तयार करून घेतला. आता हा पुतळा मला वाटते जवळ तयार होऊन 2-3 वर्ष झालेली, पण यांचं ब्युटिफिकेशन काही संपत नव्हतं. ज्याला मी मला वाटते 86 लाख त्यावेळेला पहिल्या वेळेला दिली होती. नारायण तलावाला पैसे दिले होते. तिथली लोक जी त्या ठिकाणी असलेली लोकप्रतिनिधी काही किंवा आणखीन कोणी, त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे होता. मी तर 2-3 वेळा बोलवून मिटिंग घेतल्या. मी इथे स्वतः आलो, इथे बसून याच रेस्ट हाऊसला बसून मी अनेक बैठका घेतल्या, परंतु त्याला आज मूर्त स्वरूप आलं. आजच्या दिवशी जी चिपळूणकरांची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने पुतळा पाहिजे, त्याचं बाजूचं ब्युटिफिकेशन पाहिजे, त्याच सत्यात उतरलं आणि त्याचा मला अभिमान आहे आणि आनंद झाला. सत्यात उतरलं, पण तेव्हा त्या सत्तेत होतात, आता ह्या सत्तेत आहे असं मला काही नाही. मला काम करायचं आणि ते जे ह्या सत्तेत आणि त्या सत्तेत सर्वांना माहिती आहे काय आहे ते. त्यामुळे कुठल्याही सत्तेत असलो किंवा नसलो तरी काम करणं हे माझं काम आहे, म्हणून 8 वेळा निवडून आलेलो आहे. सगळ्या सत्तेतले एकाच ठिकाणी सगळे बघायला मिळाले नाही ते आज. खरी गोष्ट. कसं वातावरण वाटलं? शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आमच्या सर्वांचं दैवत आहे. ते सर्व महाराष्ट्राचं दैवत आहे, नव्हे तर हिंदुस्थानचं देखील दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या इथं कोणाला कमीपणा मोठेपणा असं काही येत नाही. तिथे एकत्र सर्व समान. त्यामुळे सर्व पक्षाची लोक त्या ठिकाणी होती. मूर्ती देण्याचा मान तुम्हाला मिळाला, योग आला, तुम्ही स्वतःच्या खर्चाने दिली. मी याच्या अगोदर सांगितलं ना, मी 3 माझ्याकडे ज्या वेळेला राजापूर, कसबापेठ आणि राजापूरचं 2 बनवले. एक बैठा त्यांना पाहिजे होता ते बनवलं, पण त्यांना ते पसंत नाही आलं. तो मी माझ्या इथे बसवलं मातोश्री क्लबमध्ये. आणि आता हा 4थं. पण सर, मूर्त्या जेव्हा बनवतो आपण आणि ते पुतळ्यांची निर्मिती होते तेव्हा मिळणाऱ्या परमिशन्स वगैरे? हो, त्यावेळेला मी मंत्रीच होतो आणि त्या खात्याचाच मंत्री होतो. कला संचलनाचं माझ्याकडेच खातं होतं. त्यामुळे परमिशन घेताना मला काही अडचण आल्या. सांगितल्यावर ताबडतोब त्याची डिझाईन, आणि त्या मूर्तिकारांना हजारो मूर्त्या बनवल्या असल्या कारणाने त्यांच्या खानदानीमध्ये मला वाटते 3री पिढी चालू आहे. त्यांच्याकडे परमिशनचा संपूर्ण ड्राफ्ट असतो, कुठे द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं, कशा ह्याच्यामध्ये, ते त्यांच्याकडे होतंच. त्यामुळे त्या लगेच मिळत गेल्या. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.